नमस्कार विद्यार्थी मित्र. आजकाल अनेक वेगवेगळ्या जाहिराती वेगवेगळ्या विभागांच्या प्रसिद्ध होत आहेत आणि त्याप्रमाणे आपण अभ्यासाला सुरुवातही करत असतो. परंतु आपल्याला एखादी ठोस नोकरी किंवा सरकारी नोकरी मिळाली तर नक्कीच आनंद होणार आहे. तर त्या दृष्टीनेच आपण आज इथं घेऊन आलेलो आहोत एम-पी-एस-सी भरती. एम-पी-एस-सी भरती 2026 तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीकडे पहिले पाऊल. त्या व्हिडिओमध्ये आपण आज महाराष्ट्र शासनाच्या गट अ आणि गट ब या पदांसाठी जी भरती प्रसिद्ध झालेली आहे किंवा जाहीर झालेली आहे त्याबद्दलची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या सर्व पदांच्या बद्दलची संपूर्ण माहिती मिळत राहील. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पदं जी आहेत महाराष्ट्र शासन गट अ आणि ब ही कोणकोणत्या पदासाठी किंवा कोणकोणत्या विभागामध्ये आहेत याबद्दलची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. यामध्ये आरोग्य विभाग, कायदा, प्रशासन, नगरपालिका या विभागांमध्ये कायमस्वरूपी भरती 2026 सुरू झालेली आहे. तर यामध्ये अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्र आवश्यक असणार आहेत, तयारीसाठी काय टिप्स असणार आहेत, भरतीची जाहिरात, पात्रता, पदांची संख्या, अर्जाची शेवटची तारीख, परीक्षा पद्धती यासारख्या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्यामुळेच सर्वात महत्त्वाचं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याचा मुख्य तपशील काय आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे एम-पी-एस-सी मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये पदांचा प्रकार आहे गट अ आणि गट ब. तसंच या जागा आहेत एकूण 547 म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणावरती या पदं भरली जाणार आहेत आणि याचा पगार आहे 56,100 ते 1,77,500 म्हणजे वेतन श्रेणी सुद्धा चांगली आहे. त्यामुळे ही सर्वच पदं महत्त्वाची आहेत आणि या प्रत्येक पदासाठी आपण पात्र असलं पाहिजे असं आपल्याला नक्कीच वाटत राहणार आहे आणि त्या दृष्टीने आपण तयारी करायचीच आहे. वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्ष आणि आरक्षित प्रवर्गासाठी शिथिलता लागू म्हणजे 18 ते 38 वर्ष आहे ही वयोमर्यादा दिलेलीच आहे. परंतु ओ-बी-सी, एस-सी, एस-टी या आरक्षित प्रवर्गांसाठी त्याप्रमाणे 5 वर्ष, 3 वर्ष वाढवून मिळणार आहेत म्हणजे शिथिलता मिळणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 एप्रिल 2026 म्हणजे तुम्ही एप्रिल महिन्यापर्यंत ही अर्जाची प्रोसेस पूर्ण करू शकता. आता ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या परीक्षार्थ्यांनी आपल्या एम-पी-एस-सीला लॉग इन केलेलं नसेल किंवा रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, तर ते सर्वात पहिलं करून घ्या. एम-पी-एस-सीच्या साईटवरती जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि आपला पासवर्ड आणि जो ईमेल आयडी जो तिथं भरावा लागतो, तो व्यवस्थित सेव्ह करून ठेवा किंवा कुठेतरी टिप्पण करून ठेवा. त्या फॉर्म भरत असताना तुमची सर्व कागदपत्र तर तिथं भरली गेलेलीच असतात. त्याच्यामुळं बाकी जास्त काही माहिती घ्यायची गरज नाही. परंतु ते ओपन करण्यासाठी आपला ईमेल आयडी आणि त्याचा पासवर्ड व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्याही जागा निघाल्या तर आपल्याला पटकन त्याचं नोटिफिकेशन येत राहतं किंवा आपण त्या साईटवरती जाऊन आपलं रजिस्ट्रेशन असेल तर आपण फॉर्म भरायला सुरुवात करू शकतो. ऐन वेळेला आपण रजिस्ट्रेशन करणार की फॉर्म भरणार, मग त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो, टेन्शन येतं, मग अभ्यासही करायचा असतो आणि त्यामुळे मग सगळ्याच अगदीच परीक्षेच्या वेळेला गोंधळ होऊन जातो किंवा फॉर्म भरण्याची शेवटची मुदत येते त्यावेळेला कन्फ्युजन व्हायला होतं. त्यापेक्षा आपण आधीपासूनच जर तयारीत असेल, तर कोणताही गोंधळ होत नाही. सावकाश आणि शांतपणे आपल्याला ज्या पदासाठी आपल्याला वाटतंय, की आपण हेच पद काढायचं आहे किंवा आपल्याला याच्याच वरती नोकरी करायची आहे. त्या विभागामध्ये किंवा त्या पदावरती आपण व्यवस्थितपणे फॉर्म भरून, अभ्यासाच्या तयारीला लागून, योग्य वेळेला परीक्षा असेल त्यावेळेला पेपर देऊन ते पद मिळवू शकतो. त्यासाठी आधीपासूनच तयारीत असणं गरजेचं आहे. उपलब्ध पदं काय आहेत? तर वैद्यकीय अधिकारी म्हणजे मेडिकल ऑफिसर ग्रुप बी, अतिरिक्त सार्वजनिक अभियोक्ता, ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर ग्रुप ए, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, उपवैद्यकीय अधीक्षक, मोटार वाहन अभियोक्ता आणि इतर प्रशासकीय व आरोग्य विभागातील पदे उपलब्ध आहेत. या सर्व पदांपैकी आपण कोणत्या पदासाठी सक्षम आहोत किंवा आपल्याला कोणत्या विभागामध्ये जायला किंवा काम करायला आवडणार आहे, याचा अभ्यास करायचा आहे आणि मग त्यानुसारच आपण त्या विभागामध्ये फॉर्म भरायचा आहे.
अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे? तर ही अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे. एम-पी-एस-सीच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन. जसं मी आत्ता सांगितलं, की तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे आणि नंतर त्या एम-पी-एस-सीच्या अधिकृत स्थळावरती जाऊन तुमचा अर्ज भरायचा आहे. जाहिरात क्रमांक आहे 004/2026 ते 009/2026 म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9 अशा 6 प्रकारच्या जाहिराती आहेत. आणि त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या आहेत. तर त्या 6 पैकी कोणत्याही एका जाहिरातीला किंवा तुम्हाला आवडत असेल तर परीक्षेच्या वेळेनुसार, वेळापत्रकानुसार इतर विभागांना सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे आता जाहिरात निघालेली आहे तर 2, 3, 4 पदांसाठी किंवा आपल्याला आवडीनुसार एकाच पदासाठी फॉर्म भरू शकता. म्हणजे एकाच पदासाठी जरी फॉर्म भरला तरी आपण त्याचाच अभ्यास करून तेच पद काढण्याच्या मागे लागू शकतो 100% लक्ष देऊन. तर अशा पद्धतीनं 4 ते 9 पर्यंतच्या जाहिराती आलेल्या आहेत. परीक्षेचे टप्पे असणार आहेत. सर्वात प्रथम तर लेखी परीक्षा असणार आहे. त्यानंतर मुलाखत असणार आहे. लेखी परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखत असेल. त्यानंतर मग कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि मग तुमची वैद्यकीय तपासणी केली जाईल. अशा प्रकारे ही 4 टप्प्यामध्ये परीक्षा पार पडणार आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे किंवा लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे काय आहेत? तर ही भरती कायमस्वरूपी आहे. म्हणजे निवड झाल्यानंतर उमेदवारांना स्थिर नोकरी मिळेल. आजकाल असं आहे, की परीक्षांनाही वॉक इन इंटरव्ह्यूसारखी जाहिराती येतच आहेत. परंतु ही पदं ही 11 महिने किंवा 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी आहेत. पण ती कंत्राटी स्वरूपाची पदं आहेत. परंतु ही एम-पी-एस-सी मार्फत घेतली जाणारी परीक्षा आहे, ती कायमस्वरूपी भरती आहे. म्हणजे एकदा निवड झाली तर उमेदवारांना कायमचीच नोकरी मिळत आहे. वेगवेगळ्या विभागामध्ये पदं आहेत. त्याच्यामध्ये आरोग्य, कायदा, प्रशासन आणि नगरपालिका हे विभाग आहेत. आणि उमेदवारांना अर्ज करताना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि आरक्षण नियम नीट तपासावयाचे आहेत. ते काही तुम्ही फॉर्म भरत असताना तिथं तुम्हाला माहिती मिळतच असते. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं तुमची शैक्षणिक पात्रता पूर्ण फिलअप करत असता. वयोमर्यादेसाठी तुमच्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वी-12वीचे मार्कलिस्ट सर्टिफिकेटवरून तुम्ही त्या जन्मतारखेनुसार माहिती भरतच असतात. त्याच्यामुळे वयोमर्यादाचाही विषय संपून जातो. आरक्षणाचे नियम एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, महिला, पी-डब्ल्यू-डी यासाठीचे जे काही नियम दिलेले आहेत ते माहीत असायला हवेत. नसतील तरी व्यवस्थित माहिती करून घेऊनच मग अर्ज भरायला सुरुवात करायची आहे. त्याच्यामुळं अर्ज भरताना कोणती घाई करायची नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पेलिंग मिस्टेक्स होणार नाहीत याकडे काळजी घ्यायची आहे. कारण खूपदा आपल्या नावामध्ये, स्पेलिंगमध्ये चुका होतात. आपल्या डॉक्युमेंट्सवरती स्पेलिंग वेगळं असतं. आपण भरताना चुकीच्या पद्धतीनं भरू शकतो किंवा भरलं जातं नजर चुकीने. तर ते 2-3 वेळा चेक करायचं आहे. फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची आहे. पैसे भरल्यानंतर पैसे भरलेल्याची प्रिंटसुद्धा काढून ठेवायची आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही तुमची सर्व कागदपत्र सोबत घेऊन स्वच्छ क्लिअर अशा पी-डी-एफ फाईल्स तयार करून घेऊनच अर्ज भरायला बसायचं आहे. आणि कोणतीही गडबड न करता व्यवस्थितपणे फॉर्म भरायचा आहे. स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलअप करण्याची प्रोसेस दिलेली आहे. त्या पद्धतीनंच फॉर्म भरायचा आहे. आपला फोटो स्कॅन करून, सही स्कॅन करून तिथं अपलोड करायची आहे. ज्या ठिकाणी जे मागणी केलेली असेल त्या ठिकाणी ते पी-डी-एफ फाईल स्कॅन करायची आहे. आणि पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर म्हणजे सुरुवातीची आपली माहिती भरून रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग फॉर्म भरायला घ्यायचा आहे. तिथे सुद्धा जी माहिती विचारली असेल त्या पद्धतीनं संपूर्ण माहिती भरायची आहे. आधार कार्ड आपलं सोबत ठेवायचं आहे. बऱ्याचदा आधार कार्डचा नंबर विचारला जातो किंवा त्याचा फोटोही विचारला जातो. अशा पद्धतीनं ही जी भरती प्रक्रिया आहे किंवा अर्ज करण्याची पद्धत आहे, फॉर्म फिलअप करायचा आहे, तर तो व्यवस्थितपणे भरल्यानंतरच आपल्याला परीक्षा देता येऊ शकते. त्यांनी त्या वेळेला अर्जाची मुदत संपल्यानंतर पुढचे तुमचं हॉल तिकीट किंवा इतर जी काही माहिती सेंटर वगैरे असेल, ते तुम्हाला त्या वेळेला येणारच आहे. सेंटर निवडताना सुद्धा फॉर्म भरतो त्यावेळेला आपण आपल्या परीक्षेचं सेंटर तिथं दिलेलं असेल त्यानुसारच आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे. कोणतं जवळचं आहे, मग त्यानंतर थोडं लांबचं, मग मग शेवटी थोडं लांबचं असं पद्धतीनं 2-3 टप्प्यामध्ये प्रायोरिटीनं आपण ते सेंटर भरायचं आहे. तर तयारी करा, संधीचा फायदा घ्या. यश तुमच्याच हातात आहे. कारण मोठी भरती आहे आणि स्पर्धासुद्धा भरपूरच असणार आहे. परंतु आपण जर लक्षपूर्वक अभ्यास केला, लक्षपूर्वक सर्व गोष्टी केल्यात आणि सातत्य ठेवलं, सातत्याने प्रयत्न करत राहिलं, तर नक्कीच यश आपल्याला मिळत असतं. तर ह्या एम-पी-एस-सीच्या परीक्षेच्या अनुषंगाने आपले काही व्हिडिओ, प्रश्नपत्रिका म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका किंवा त्याच्या आधीच्या प्रश्नपत्रिकाचा व्हिडिओ आम्ही घेऊनच येत असतो. तर त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास तर तयार ठेवाच, परंतु आमचे व्हिडिओसुद्धा पाहत राहा.
त्यामुळे काय होईल तर तुम्हाला तुमचा अभ्यास करण्याची दिशा मिळेल. मागच्या वर्षी कोणकोणते प्रश्न पडले होते आणि आता आपण कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करतोय याचाही तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करणं शक्य होईल. छोट्या-छोट्या नोट्स काढा, तो तुमच्या जवळ सोबत ठेवा आणि त्याच पद्धतीनं स्वतः अभ्यास केल्यानंतर आपल्याला ज्या अडचणी येतात, त्या अडचणी लिहून ठेवा. आमचे व्हिडिओ येणारच आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, व्याकरण यावरच्या प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान याच्या मागच्या वर्षीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या असतील, तर त्या आम्ही इथं व्हिडिओमध्ये देणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.